सामान्य काळातील 21वा रविवार, वर्ष पहिले. मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? प्रभू येशूने आपल्या प्रेषितांना विचारलेले हे 2 प्रश्न आजच्या मत्ती लिखित शुभवर्तमानातील. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी झालेल्या आपल्या बहुतेकांचा किंबहुना सर्वांचाच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं बप्तिस्मा झालेला आहे. वयाची 7 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण पवित्र ख्रिस्त शरीर साक्रमेंट स्वीकारलेला आहे. आपणापैकी काही जणांनी 9वी इयत्तेत, काही जणांनी 11वी इयत्तेत, तर काही जणांनी बिशपांच्या उपलब्धीनुसार वयाच्या वेगवेगळ्या वर्षी दृढीकरण साक्रमेंट स्वीकारलेला आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आपणापैकी काही जण शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत, काही जण कॉलेजमध्ये शिकणारे तरुण तरुणी आहेत, आपणापैकी काही जण विवाहित आहेत, काही जण अविवाहित आहेत, काही जण प्रौढावस्थेमध्ये आहेत, तर आपणापैकी काही जण वृद्धावस्थेमध्ये आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, शालेय विद्यार्थी असो, तरुण तरुणी असो, प्रौढ असो किंवा वृद्धावस्थेमध्ये असो, बप्तिस्मा साक्रमेंटाद्वारे जे श्रद्धेचं आणि विश्वासाचं बीज आपल्या मनी आणि हृदयी पेरले गेलेले आहे, त्या श्रद्धेत आणि त्या विश्वासामध्ये एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून श्रद्धेच्या आपल्या या मानवी जीवन प्रवासामध्ये मी किती वाढलेलो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मी किती जवळ आलेलो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची मला किती ओळख झालेली आहे, श्रद्धेत आणि विश्वासामध्ये मी किती मजबूत आणि भक्कम झालेलो आहे, ख्रिस्त मला किती कळलेला आहे, मला किती समजलेला आहे. या प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण, या प्रभू येशू ख्रिस्ताची मूल्य आत्मसात करण्यात, ती अंगीकारण्यात आणि ती जीवनामध्ये उतरविण्यात मी एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून गेले कित्येक वर्षामध्ये मी किती यशस्वी झालेलो आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, समजा या क्षणी, या प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर उभा राहिला, आपणास प्रकट झाला आणि त्याने आपणास विचारलं, अरे तुमच्या धर्मग्रामातील लोक माझ्याविषयी काय म्हणतात? आजच्या या तंत्र यंत्राच्या आधुनिक युगामधील, इंटरनेटच्या जगामधील तरुण तरुणी त्यांचं माझ्याविषयी काय मत आहे? बंधूंनो आणि भगिनींनो, आपणासाठी हा प्रश्न सामूहिक आणि जनरल झाला, परंतु याहून पुढे जाऊन आपल्या वैयक्तिक स्तरावरती प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या नावानिशी या घडीला, या क्षणाला आपणास विचारलं, तू सॅमसन, तू लेनी, तू लेरॉय, तू ग्लोरिया, तू सिंड्रेला, तू मला कोण म्हणून म्हणतेस? मी तुझ्यासाठी कोण आहे? आपणास प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पर्सनल लेवलवरती, वैयक्तिक स्तरावरती या प्रभू येशू ख्रिस्ताचा जवळून अनुभव असल्याशिवाय आणि जवळून अनुभव घेतल्याशिवाय या प्रश्नाचं खरं उत्तर आपण विश्वासपूर्वक देऊ शकत नाही. सांगू शकतो का या घडीला आपण माझ्या वैयक्तिक अनुभवातून, हे प्रभू येशू ख्रिस्ता तू माझ्यासाठी अमुक आहे म्हणून? प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रारंभी जो शब्द होता तो मानव होऊन मानव वस्तीमध्ये आलेला होता. पृथ्वीवरती आपलं सुवार्थी कार्य करत असताना रात्रभर प्रार्थना करून प्रभू येशू ख्रिस्तानं बऱ्याच शिष्यामधून 12 प्रेषित निवडलेले होते. लोक समुदायात सोडून अधूनमधून हा प्रभू येशू ख्रिस्त या 12 प्रेषितांना सोबत घेऊन एकांतात जात असे. प्रेषितांच्या श्रद्धा बांधणीकडे, त्यांच्या धर्म शिक्षणाकडे प्रभू येशू ख्रिस्तानं विशेष लक्ष दिलं होतं. लोक समुदायाशी बोलत असताना, दाखल्याने आणि दृष्टांताने बोलत असताना
लोक समुदायास जे दाखले दृष्टांत कळत नव्हते, समजत नव्हते, त्याचं स्पष्टीकरण, त्याचा अर्थ साध्या सोप्या भाषेमध्ये फोड करून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना एकांतामध्ये सांगत होता. त्यांना पवित्र आत्म्याची कृपादानं बहाल केली होती. प्रार्थना का आणि कशासाठी आणि कशा प्रकारे करावी हे आपल्या प्रेषितांना प्रभू येशू ख्रिस्तानं शिकवलेलं होतं, समजावून सांगितलेलं होतं. वैयक्तिक प्रार्थनेचा आदर्श देखील या प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या प्रेषितांसमोर ठेवलेला होता. संकट समयी, अरिष्टान समयी उद्भवलेल्या परिस्थितीवरती दैवी सामर्थ्यानं, कृपेनं, प्रार्थनेच्या बळावरती आपण कशी मात करू शकतो याचे साक्षात्कार प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या प्रेषितांसमोर घडवलेले होते. बरेच अद्भुत चमत्कार आपल्या प्रेषितांच्या डोळ्यासमोर प्रभू येशूनं केले होते. अमुक गावी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे हे लोकांना कळल्यावर त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी, त्याचं ते धर्म शिक्षण ऐकण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातून घडणारे चमत्कार पाहण्यासाठी त्याच्या अवती भोवती लोकांची गर्दी होत असे. आपणास हवं असलेलं मिळाल्यावर त्यांच्यामधील काही जण आपापल्या घरी निघून जात होते. आपल्याला या माणसापासून काहीतरी मिळतं, काहीतरी लाभतं, आपला स्वतःचा फायदा होतो याच हेतूने कित्येक जण त्याचा शोध करीत होते, त्याच्या मागे धावत होते, त्याच्या सोबत होते. ख्रिस्ताबरोबर कोणत्याही प्रकारचं वैयक्तिक पर्सनल रिलेशनशिप त्यांनी प्रस्थापित केलेली नव्हती. त्यांचे संबंध औपचारिक आणि फॉर्मल होते, गरजेपुरता आणि कामापुरताच मर्यादित होते, सीमित होते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना, लोकांच्या दृष्टिकोनातून सामूहिकरित्या विचार करताना प्रेषिताने लोकांकडून जे ऐकलेलं होतं, लोक चर्चेमधून त्यानं जे अजमावलेलं होतं, त्यांच्या कानी जे आलेलं होतं, त्यावर आधारित बोलताना काही लोकांना प्रभू येशू ख्रिस्त हा योहान बाप्तिस्ता ख्रिस्ताच्या रूपामध्ये प्रकट झालेला आहे असं काही लोकांना वाटत होतं. काही काना जुन्या करारामधील महान संदेष्टा एलिया हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये या पृथ्वीवर प्रकट झालेला आहे, अवतरलेला आहे असं वाटत होतं. तर काही काना संदेष्टा इर्मया प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात आहे असं वाटत होतं. तर काही जणांना जुन्या करारामधील एखादा संदेष्टा या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात आहे असं वाटत होतं. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशूचा वैयक्तिक स्तरावरती अनुभव न घेता या प्रभू येशू ख्रिस्ताची खरी ओळख न झाल्यामुळे लोक समुदायाचे हे केवळ तर्क आणि वितर्क होते. लोकांनी आपली वैचारिक आणि भावनिक मतं व्यक्त केलेली होती. त्याला श्रद्धेची आणि विश्वासाचा त्याला आधार नव्हता, पाया नव्हता, बेस नव्हता. ती लोकांच्या वतीनं व्यक्त केलेली ती मतं प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांच्या तोंडून ऐकल्यानंतर अंतर्यामी तो संतुष्ट नव्हता, त्या उत्तरावरती समाधानी नव्हता. आपण कोण आहोत, आपली जायची वेळ आता जवळ आलेली आहे, तोपर्यंत लोकांना काही कळलेलं नाही, त्यांनी ते विश्वासानं समजून घेतलेलं नाही याची खंत प्रभू येशू ख्रिस्ताला नक्कीच असणार. परंतु आता आपली वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. जवळ या पृथ्वीवरील आपलं मिशन कार्य आता संपत आलेलं आहे. केवळ कालवारीची टेकडी आपल्याला तेवढी गाठायची आहे. आपण निदान जाण्या अगोदर ज्या प्रेषितांबरोबर आपण रात्रंदिवस होतो त्यांनी तरी आपणास खरोखर ओळखलेलं आहे काय? मी नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेषितांच्या वैयक्तिक स्तरावरती जाऊन प्रभू येशू ख्रिस्त त्यांना पर्सनल वैयक्तिक प्रश्न विचारतो. पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तेव्हा वैयक्तिक स्तरावरती
प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतलेला ख्रिस्त नक्की कोण आहे हे कळल्यावर प्रभूची ओळख आणि पारख असलेला पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतो, आपण जिवंत देवाचे पुत्र आहात. माझ्यासाठी ख्रिस्त कोण आहे? बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ गेल्यावर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळून अनुभव आल्यावरच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं, प्रेरणेनं प्रभू येशू ख्रिस्ताची खरी ओळख पेत्राला त्या परमेश्वरानं प्रकट केलेली होती. या पेत्राच्या विश्वासाची आणि श्रद्धेची प्रशंसा करताना प्रभू येशू ख्रिस्त त्याला विश्वासाचा भरभक्कम खडक म्हणतो. त्याच्या प्रभावी नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ख्रिस्त सभा उभारण्याचं मौखिक आश्वासन पेत्राला देतो. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आणि सामर्थ्यानं भाविकांच्या श्रद्धा बांधणीसाठी, त्यांना विश्वासामध्ये वाढवण्यासाठी जे जे प्रयत्न तो पृथ्वीवर करील, त्याला स्वर्गीय पित्याची, त्या देवपुत्राची आणि त्या पवित्र आत्म्याची अनुमती असेल. याच विधायक श्रद्धा बांधणी कार्यासाठी प्रभू येशूनं स्वर्ग राज्याच्या किल्ल्या पेत्राच्या स्वाधीन केल्या. बंधूंनो आणि भगिनींनो, स्वर्ग राज्यात प्रवेश करण्याची गुरु किल्ली त्या प्रभू येशू ख्रिस्तानं बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे आपल्या प्रत्येकाच्या हाती दिलेली आहे. परमेश्वरानं मोशे करवी आपणास दिलेल्या 10 आज्ञा, प्रभू येशू ख्रिस्तानं आपणास दिलेला देवप्रीती आणि शेजार प्रीतीचा सुवर्ण नियम, या प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण, या प्रभू येशू ख्रिस्ताचे मूल्य, ख्रिस्त सभेमधील 7 साक्रामेंट हे या स्वर्गीय गुरु किल्लेचे विविध पैलू आहेत. ते प्रत्येकानं आणि विश्वासानं प्रत्येकानं ते स्वीकारले, मनस्वी आत्मसात केले, जीवनामध्ये प्रामाणिकपणे अंगीकारले तर कोणीही श्रद्धावंत सार्वकालिक जीवनापासून वंचित राहणार नाही. जिथं प्रभू आहे तिथं आपणही असतील. परंतु या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम आपणास त्या प्रभू येशू ख्रिस्ताची वैयक्तिक स्तरावरती ओळख करून घ्यावी लागेल. जिवंत ख्रिस्ताचा अनुभव त्याच्या सहवासामध्ये आणि त्याच्या संपर्कात राहून घ्यावा लागेल. आपली परमेश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास वैयक्तिक स्तरावरती त्याच्याबरोबर नातेसंबंध प्रस्थापित करून आपला विश्वास भक्कम करावा लागेल. तू मला कोण म्हणून म्हणतोस? प्रभू येशूच्या या प्रश्नाचं उत्तर आपणास वैयक्तिक स्तरावरती प्रभू येशू ख्रिस्ताला विश्वासपूर्वक द्यावं लागेल. बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे आपल्या प्रत्येकाच्या हाती प्रभू येशू ख्रिस्तानं विश्वासाची आणि श्रद्धेची जी गुरु किल्ली दिलेली आहे त्याचा आपणास योग्य प्रकारे वापर करावा लागेल. ही विश्वासाची श्रद्धेची गुरु किल्ली आपण जोपर्यंत प्रभूच्या दरवाजाला लावत नाही, प्रभूचा दरवाजा आपण ठोठावून त्या गुरु किल्लेने तो दरवाजा जोपर्यंत उघडत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये जोपर्यंत प्रवेश देत नाही, तोपर्यंत बंधूंनो आणि भगिनींनो आपला स्वर्ग राज्यातील प्रवेश निश्चित होणार नाही. नुसता रविवार पवित्र पाळून, नुसते नावापुरता साक्रामेंट स्वीकारून, नुसते नावाने ख्रिस्ती राहून आणि श्रद्धेचा औपचारिकपणा नुसता पाळून आपला स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश होणं शक्य नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आणि सामर्थ्यानं स्फुरलेलं हे चिंतन आपणास नियमितपणे मिळावं अशी आपली इच्छा असेल तर स्पिरिट लेड रिफ्लेक्शन्स बाय फादर एरिक अल्फॉन्सो हे चॅनल आजच सबस्क्राईब करा. माझ्या चिंतनाची लिंक आपणास नियमितपणे मिळत राहील. धन्यवाद.